नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण चना डाळ आणि मुगाची डाळ याचा ढोकळा ही रेसिपी बघणार आहोत। अगदी सुंदर असा हा याचा ढोकळा तयार होतो आणि विकतच्या ढोकळ्यासारखीच याची टेस्ट लागते। चला तर मग बघूया आपण हा ढोकळा कसा करायचा। यासाठी 3 वाटे मी चना डाळ घेतलेली आहे। आता या ठिकाणी आपण एका भांड्यामध्ये 3 वाटी चना डाळ घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून मुगाची डाळ घालायची। 3:1 असं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे। आता हे 3 वाटी चना डाळ घेतली आहे आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता ही आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची, कारण त्या डाळींना पावडर लावलेली असते, तर ती पावडर आपण स्वच्छ धुवून काढून टाकायची आहे। चला तर मग आपण आता यामध्ये पाणी टाकू आणि ही डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। त्या डाळीचा ढोकळा अगदी टेस्टी आणि सुंदर असा याचा ढोकळा लागतो। तर बघा आता हे आपण 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि हे आपल्याला फक्त 5-5 तासच भिजवायची आहे। 4-5 तास आपल्याला ही डाळ भिजवायची आहे। आता यामध्ये पाणी टाकून आपण ही डाळ 5 तासासाठी भिजत ठेवूया। चला तर मग आता ह्याच्यात पाणी टाकून झाकून ठेवूया आपण आणि आता ही डाळ आपण 5 तासासाठी बाजूला ठेवून देऊया आणि भिजल्यानंतर आता आपल्याला ती वाटून घ्यायची आहे। आता याच्यावर झाकण ठेवू आणि आपण बाजूला ठेवून देऊया। आणि आता ही डाळ आपली भिजली आहे बघा, मी 5 तास अगोदर भिजत ठेवलेली होती। आता ही डाळ भिजलेली आहे आपली आणि आता ही डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे मिक्सरला लावून। आता ही डाळ जास्त बारीक पण करायची नाही, अशी थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। अशा पद्धतीने ती वाटून घ्यायची आहे। तर बघा आता ही डाळ आपली छान अशी भिजलेली आहे। 5 तास ठेवली। आता ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे आणि आता आपण ती वाटून घेऊया। आता चला तर आपण ही मिक्सरला लावून घेऊया डाळ। आता ही डाळ आपली वाटून झालेली आहे बघा, अशा पद्धतीने ही आपली डाळ वाटून घ्यायची आहे। अशी जास्त जाड नाही आणि जास्त बारीक पण नाही आणि अशी जास्त पातळ पण ती करायची नाहीये। तर चला आता ही डाळ आपली वाटून झालेली आहे। आता आपण ही डाळ पण वाटलेली डाळ झाकून ठेवून देऊया। आता ही आपल्याला 2-3 तासासाठी ठेवून देऊया आणि आता आपण 2-3 तास झाले आहेत। आता आपण तयारी करून घेऊया। आता गॅसवर मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता ही डाळ वाटलेली डाळ आपण घेऊया आणि यामध्ये आपल्याला मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे। चला तर मग आता ही वाटलेली डाळ आपण घेऊया आणि यामध्ये काय काय टाकते आहे मी तुम्ही बघा। आता ह्या वाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे। 2 चमचे हिंग टाकायचं आहे। हिंगाचे प्रमाण थोडं जास्त टाकायचं आहे। 1 चमचाभर साखर टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आणि 1 चमचाभर मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे। आता हा बेकिंग सोडा घेतलेला आहे। चला तर मग आता आपण यामध्ये साखर टाकलेली आहे मी 1 चमचा भरून आणि मीठ टाकून घेतलं आहे आणि आता हिंग टाकायचं आहे आपल्याला। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया त्या वाटलेल्या डाळीमध्ये। आता ह्या बॅटरमध्ये आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघा मी पुढे काय करते। आता हे मिक्स करून आपण बाजूला ठेवूया आणि आता हे सर्व व्यवस्थित आता मी मिक्स करून घेत आहे बघा। आता हे सुंदर असं मिक्स झालेलं आहे। आता हे बॅटर बाजूला ठेवू आणि आपण ढोकळ्याला आपण जे पॅन वापरणार आहोत त्याची तयारी करूया। आता या ठिकाणी मी एक छोटं पातेलं घेतलं आहे कुकरसाठी आणि एक केकचं पॅन घेतलेलं आहे। आता या दोन्हीमध्ये मी हा ढोकळा लावणार आहे। आता हे दोन्हीमध्ये लावायचं म्हणजे एका ह्याच्यात तो ढोकळा खूप फुगला असता, त्याच्यामुळं ते 2 भांड्यांमध्ये लावणार आहे आणि दुसरं भांडं मी कढईमध्ये ठेवणार आहे। चला तर मग आपण आता हे दोन्ही याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे मी। आता हे आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्या गॅसवर पाणी पण आपण गरम करायला ठेवलेलं आहे। आता पाणी आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं। आता काय करायचं, आपण यामध्ये 1 चमचा भरून मी
सोडा टाकलेला आहे आणि सोडा टाकल्याबरोबर आपल्याला त्याच्यावर लिंबू पिळून घ्यायचा आहे. तर बघा तुम्हाला दाखवते आता. हा सोडा टाकला की त्याच्यावर आपल्याला लिंबू पिळायचं आहे. लिंबू पिळल्याबरोबर आता आपण हे व्यवस्थित आता पटकन आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचा सोडा टाकायचा आणि त्याच्यावर अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे मी बघा. आणि ते टाकल्यानंतर एकदम फास्ट ही प्रोसेस करायची आहे बघा. पीठ एकदम व्यवस्थित असं फुगलं जातं त्याच्यामुळं. सोडा टाकल्यानंतर त्याच्यावर लिंबू पिळायचं आणि पटकन आपण हे पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आपलं पाणी आता गरम झालेलं आहे त्याच्यामुळं हे पटकन आपण पॅनमध्ये टाकून ते भांडे आपण कुकरमध्ये ठेवून द्यायचे आहेत. आता हे भरताना भांडे आपल्याला अर्धेच बॅटर टाकायचं आहे, कारण अर्ध पातेलं टाकल्यानंतर तो भरपूर असा फुगला जातो. आता मी यामध्ये एवढंच बॅटर टाकलेलं आहे. आणि दुसरं आता हे अर्ध्याला पण मी कमी टाकलेलं आहे. आणि आता दुसरं भांड्यामध्ये राहिलेलं बॅटर आपण टाकून घेऊया. आणि दोन्ही आता बघा ह्याच्यामध्ये पण मी हे बॅटर टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे आपण करायला ठेवून देऊया आणि 20 मिनिटांनी बघूया. आता बघा ते भांडे आपण ठेवून दिलेले होते. एक कुकरमध्ये ठेवला होता आणि कुकरची शिट्टी काढून घेतलेली होती. आणि दुसरा ढोकळा मी आपण एका कढईमध्ये ठेवलेला होता. मग आता आपला हा ढोकळा रेडी झालेला आहे. 20 मिनिटं तो मी वाफवायला ठेवलेला होता. आणि आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे. आता या फोडणीसाठी मी काय वापरणार आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आता हिरवी मिरची मी मुद्दाम मोठी चिरलेली आहे, कारण लहान मुलं खायची आहे त्याच्यामुळं ते मोठी चिरायची. आता या ठिकाणी मी एक अर्धी वाटी लिंबाचा रस घेतलेला आहे आणि परत हिंग घेतली आहे आणि साखर घेतलेली आहे. हिंग, साखर आणि एका लिंबाचा रस घेतलेला आहे. आणि आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. चला तर मग आपण एक कढई मी गॅसवर ठेवलेली आहे छोटी. आणि त्याच्यामध्ये 1-1.5 पळी तेल टाकलेलं आहे. आणि मोहरीचा आपल्याला जास्त वापर करायचा आहे. आता या ठिकाणी मी 2-3 चमचे मोठे भरून मोहरी टाकलेली आहे. आणि आता मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे. तर बघा आता मिरची टाकली आहे. आणि आता आपण कढीपत्ता टाकूया. आणि आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास भरून पाणी टाकायचं आहे. तर बघा आता हे व्यवस्थित आता फोडणी आपली झालेली आहे ना. त्यामध्ये हिंग टाकूया आपण. आणि हिंग आणि हळद टाकायची आहे आपल्याला. त्या फोडणीमध्ये हिंग, हळद टाकू. आणि बघा आता ही फोडणी आपली होत आलेली आहे जवळजवळ. आता फोडणीमध्ये बघा आता ही मिरची थोडीशी लालसर झालेली आहे. आता तेलाचं प्रमाण थोडं यामध्ये जास्त ठेवायचं आहे. आता यामध्ये मी 1.5 पळी तेल टाकलेलं आहे, कारण ढोकळ्याला तेल थोडंसं फोडणीला जास्त लागतं, त्यामुळे अगदी टेस्टी असा ढोकळा होतो. तर बघा आता आपण फोडणी झालेली आहे. त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा भरून हिंग टाकलेला आहे. आणि आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास भरून पाणी ओतायचं आहे. तर याच्यामध्ये 1 मोठा ग्लास पाणी मी ओतलेलं आहे. आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. आता त्यामध्ये मी साखर टाकून घेतलेली आहे 2 चमचे. आणि थोडंसं मीठ टाकूया आपण त्यामध्ये. आता कोथिंबीर टाकलेली आहे. साखर, मीठ आणि कोथिंबीर या पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे आपण आता. आणि आता हे पाणी आपल्याला पुढे बघा मी काय करते नक्की. आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे. आता हे पाणी छान उकळलेलं आहे. आता हे सर्व मसाल्यांचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा. आणि बंद केल्यानंतर त्याच्यात लिंबाचा रस टाकायचा आहे आपल्याला. त्यामध्ये आपण लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे. आता हे आपलं पाणी फोडणीचं रेडी झालेलं आहे. आता हा ढोकळा पूर्ण तसाच ठेवायचा. आणि आता आपण त्याच्यावर पाणी टाकून घेणार आहोत. आता जसं जसं पाणी टाकू तसा ढोकळा हा फुगला जातो आपला बघा.
जास्त फुगला जातो. आता बघा तुम्ही, आता हे ढोकळ्यामध्ये मी पाणी टाकत आहे तसं ढोकळा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धं पाणी या ढोकळ्यामध्ये असं टाकायचं आहे आणि अर्धं तसंच ठेवून द्यायचं आहे. तर बघा आता हे पाणी मी या ढोकळ्यामध्ये थोडं थोडं करून टाकत आहे. यामध्ये पाणी सर्व जिरलं जातं आणि ढोकळा पण खूप सुंदर टेस्टी लागतो आणि फुगला पण जातो. आता आपण हे सर्व पाणी या ढोकळ्यामध्ये टाकून घेऊया. आता आपलं पाणी टाकून झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेणार आहोत. चला तर मग आता आपण हा ढोकळा कट करून घेऊया. आता हा अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत. बघा आता किती असा स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झालेला आहे. आता हे सर्व आपण ढोकळा कट करून घेऊया. आता तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं. आता यामध्ये आपण अर्धं पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता हा ढोकळा काढून आता मी बाउलमध्ये घेतलेला आहे. आणि आता काय करायचं, जो चिरलेला ढोकळा आहे त्याच्यावरती अर्धं पाणी आपल्याला टाकायचं आहे. त्यामुळे पूर्ण ढोकळ्यामध्ये हे पाणी मुरलं जातं आणि खाण्यासाठी अगदी सुंदर असा हा ढोकळा तयार होतो. अगदी टेस्टी हा ढोकळा लागतो. तर बघा मैत्रिणींनो, आता हे सर्व पाणी आपण त्यामध्ये राहिलेलं अर्धं पाणी त्यामध्ये टाकून घेऊया आणि हे सर्व पाणी ढोकळ्यामध्ये जिरलं जातं आणि ढोकळा अगदी सुंदर टेस्टला लागतो. म्हणजे पूर्ण मसाल्याचा अर्क या पाण्यामध्ये हे ढोकळ्यामध्ये मुरला जातो आणि ढोकळा खायला अगदी छान लागतो. तर बघा आता हे सर्व पाणी आपण त्यामध्ये टाकून घेऊया. अगदी आंबट गोड असा हा ढोकळा तयार होतो. तर बघा आता आपला हा ढोकळा हे रेडी झाला. तर याच्यावर थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेते. आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता बघा किती सुंदर असा आपला फुलफुलीत असा ढोकळा तयार झालेला आहे. आणि ह्याला जास्त वेळ पण आपण भिजवलेलं नाही, फक्त 5 तास डाळ भिजवली आहे आणि 4 तासासाठी 4-5 तासासाठी ते पीठ तयार ठेवलेलं आहे. तर बघा मैत्रिणींना, तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली, आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.